प्रॅक्टिस सेट 29 मॅथ सब्जेक्टचा क्वेश्चन नंबर 2. आपण ही युनिटरी मेथडचे एक्झाम्पल घेत आहे आणि त्यामधला हा क्वेश्चन नंबर 2 आहे. फर्स्ट क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तो चेक करू शकता. तर ह्यामध्ये काय सांगितलं, गिवन इन्फॉर्मेशन, फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस आणि टोटल 10 kg ची 325 व्हॅल्यू दिलेली आहे. तर गिवन इन्फॉर्मेशन काय आहे ती आपण लिहून घ्यायची आहे. गिवन इन्फॉर्मेशन, ओके, 10 kg किती रुपीजला सांगितलंय, 325 आणि आपल्याला किती काढायची आहे, 8 kg ची व्हॅल्यू काढायची आहे. गेल्या वेळी आपण बघितलंय गिवन इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. सो 325 डिवाइड बाय 10. आता ह्याचं डिवायडेशन करायला पाहिजे, तर आपण इकडे रफ वर्क करून घेऊया. 325 डिवाइड बाय 10. आता 10 3 जा 30 मायनस केलं 2 राहतील, हा 5 खाली घ्यायचा. 10 2 जा 20 मायनस केलं 5 राहील. आता काय करायचं आहे, इथं पुढे 5च्या पुढे व्हॅल्यू आहे का, नाही. तर अशा वेळेला पॉइंट घेऊन इथं 0 ॲड करायचा आहे. ठीक आहे. आता 10च्या टेबलमध्ये 50 आहे का, हो. तर 10 5 जा 50 मायनस केलं, आन्सर 0. डिवाइड समजलंय का, चेक करा. तर आन्सर काय मिळालंय, 32.5. काय मिळालं, 32.5. आता हे काय आहे 32.5, तर 1 kg ऑफ राईस रुपीज 32.5. ओके. आता आपल्याला किती काढायचं आहे, 8 kg. Therefore 8 kg is equal to 32.5 into 8. मग आता कच्चा गुणाकार इथं करून घेऊया. 32.85 into 8. 8 5 जा 40. पॉइंट हा नंतर ॲड केला तर चालतो. 8 5 जा 40, 8 2 जा 16 प्लस 4 20, 8 3 जा 24, 25 26. 1 नंबर सोडून पॉइंट आहे, तर इकडे 1 प्लेस सोडून पॉइंट. आन्सर काय आलंय, 260 रुपीज 260. 8 kg राईस इज इक्वल टू 260. चेक करायचं आहे समजले का, आणि पुन्हा एकदा